श्रीमन्महागणाधिपतये नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री गुरुभ्यो नमः। मूकं करोति वाचालं पंगुल्लंघयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवं। गोपाल कृष्ण भगवान की जय। गोपाल कृष्ण भगवान की जय। गोपाल कृष्ण भगवान की जय। नमस्कार। श्रीमद भागवताच्या या कथाभागामध्ये मी आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आणि आपल्याला विनंती करतो की अधिक सज्जन शक्तीपर्यंत या कथा पोहोचाव्यात, अधिक युवकांपर्यंत, अधिक युवतींपर्यंत या आपल्या पुराणातल्या कथा पोहोचाव्यात। याच्याकरता अधिक प्रमाणात या कथा शेअर करा आणि तुम्ही जर अजूनही या आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर तेवढं मात्र नक्की करा, जेणेकरून या चॅनलवरती येणाऱ्या पुराणकथा, विविध पुराणातल्या काही माहितीपर, काही तत्त्वज्ञानपर आणि त्याचबरोबर या चॅनलवरती अध्यात्म रामायण हे सुद्धा सांगण्याचा प्रयत्न करतो आहे। तेव्हा या सगळ्या व्हिडिओज आपल्यापर्यंत पोहोचावेत याच्याकरता या चॅनलला, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद। आज श्रीमद भागवतामध्ये जी आपण कथा या माध्यमातून श्रवण करणार आहोत ती आहे वृत्रासुराची कथा। आपण चित्रकेतू राजाची कथा पाहिली आणि त्या राजाला शाप मिळाला आणि तो शाप भोगण्यासाठी म्हणून हा राजा चित्रकेतू या भूलोकामध्ये असुर योनीमध्ये जन्माला आला। हाच वृत्रासुर। वृत्र या शब्दाचा एक अर्थ आहे जो विषयामध्ये वृत्ती ठेवतो असा। शरीररूपी आवरणात आपल्या अनेक वृत्ती असतात। आपण सदैव देहभावामध्ये असतो, अहंभावामध्ये असतो आणि अशी माणसं बहुधा इतरांना त्रासदायक ठरतात। असाच हा वृत्रासुर। मानवांना तर यानं त्रास द्यायला सुरुवात केली आणि त्याचबरोबर देवांना सुद्धा हा अत्यंत त्रासदायक ठरायला लागला। आणि मग सर्व देव शेवटी भगवान महाविष्णूंना शरण गेले। महाविष्णूंना त्यांनी प्रार्थना केली की भगवंत, तुम्ही आता ह्याच्यातून काहीतरी मार्ग काढा, तुम्ही आम्हाला या वृत्रासुरापासून सोडवा। भगवंत म्हणतायत की दरवेळेला काही मी अवतार घ्यायची गरज नाही। आत्ता ह्या मर्त्य लोकावरती माझा एक अत्यंत परमशिष्य आहे, ज्याच्या योगे तुम्ही ह्या सगळ्या संकटावरती मात करू शकाल। परंतु गोष्ट अशी आहे की त्यांच्याकडे काय मागायचं आहे तर त्यांच्या अस्थी मागायच्या आहेत। कल्पना करा मंडळी, आपल्याला जर आपल्या अस्थी द्यायच्या असतील तर त्याच्याकरता आधी हा देह सोडावा लागतो। जो देह आपण धारण केलाय तो सोडावा लागतो आणि त्याच्यानंतर त्याच्या अस्थी। देव मोठे, त्यांच्यासमोर मोठं प्रश्नचिन्ह उभं राहिलं की अशा प्रकारे दधीची ऋषींना भगवंतांनी सांगितलं होतं दधीची ऋषींकडे जा। त्याची कथा सुद्धा आहे दधीची ऋषींकडेच का, त्याची कथा वेगळ्या पुराणामध्ये येते, भागवत पुराणामध्ये दधीची ऋषींचा उल्लेख येतो। कारण त्यांच्या अस्थीमध्ये अशी शक्ती होती जी ह्या वृत्रासुराला मारण्याकरता उपयोगी येणारी होती। ह्याचं कारण असं आहे की या दधीची ऋषींनी अखंड नारायण कवचाचा पाठ केलेला आहे। सर्व देव दधीची ऋषींकडे गेले आणि असं सांगतात, दधीची ऋषींना त्यांनी प्रार्थना केली की आम्ही आपल्याकडून आम्हाला काही कार्यसिद्धी करणं गरजेचं आहे, तेव्हा काही मागण्यासाठी आपल्याकडे आलो आहे। खरं तर ऋषी म्हणाले माझ्याकडे काही नाहीच आहे, मीच याचक आहे। एका अर्थानं ऋषी हे सगळे कुणाच्या तरी राजाश्रयावरती चालत आहेत, ते स्वयंपूर्ण आहेत, परंतु त्यांना एक प्रकारचा राजाश्रय आहे। पण हे सगळे देव आता दारापाशी आले आणि ऋषींना फार आनंद झाला। त्यांनी देवांना विचारलं की तुम्हाला काय हवंय, मी काय करू शकतो तुमच्यासाठी। तेव्हा इंद्रानं त्यांना सांगितलं की आम्हाला वृत्रासुर नावाच्या राक्षसाला मारण्यासाठी म्हणून
तुमच्या अस्थी हव्यात. असं म्हटल्यानंतर दधीची ऋषींना अतीव आनंद झाला असा उल्लेख आहे. खरं तर एखाद्याला त्याच्या अस्थी मागणं आणि त्यानं त्याच्यासाठी तयार होणं ही अत्यंत कठीण परिस्थिती आहे. पण दधीची मनामध्ये कुठलाही किंतु न बाळगता अगदी देवांना म्हणाले, माझी तयारी आहे, म्हणजे यानं जर देवकार्य साधत असेल, विश्वाच्या कल्याणाकरता जर त्या उपयुक्त होणार असतील, तर मी माझ्या अस्थीसुद्धा देऊ शकतो. परंतु म्हणाले, मी माझ्या पत्नीला विचारून सांगतो. लक्षात घ्या मंडळी, आपल्याकडे संसार हा पती पत्नींचा सांगितला आहे. दोन चाकं जी आहेत ना, ती पती आणि पत्नी. तेव्हा पतीला कुठलंही कार्य जे समाज उपयोगी करायचं आहे त्याच्याकरता त्याची संमती हवीच, पण त्याचबरोबर तिची जी पत्नी आहे तिची सुद्धा तेवढीच संमती हवी. कारण विश्वाच्या कल्याणाकरता त्यांना त्यांचा देह सोडावा लागणार आहे, देह टाकावा लागणार आहे, आणि याची कल्पना पत्नीला असावी हा उदात्त हेतू मनामध्ये आहे. आणि म्हणून पत्नीकडे गेले, पत्नीला विचारलं की सगळे देव आलेत आणि देव याचक होऊन आले आणि मला अस्थी मागितल्यात. तेव्हा पत्नीनं सुद्धा अगदी कुठलाही किंतु मनामध्ये न ठेवता त्यांचा हा जो विचार होता, त्यांचं हे जे मागणं होतं त्याला होकार दिला. आणि त्याच्यानंतर असं सांगतात की योग मार्गानं दधीची ऋषींनी आपला अस्थी, आपला देह विसर्जन केला. त्याच्यानंतर त्याच्या ज्या अस्थी होत्या त्या देवांनी गोळा केल्या आणि त्या अस्थींपासून विश्वकर्म्यानं दिव्य असं अस्त्र तयार केलं. त्या अस्त्राचं नाव आहे वज्र, जे आपण इंद्राच्या हातामध्ये बघतो. काही जर आपण फोटो बघितले असतील तर त्याच्या हातामध्ये एक विशिष्ट शस्त्र आहे, त्या शस्त्राचं नाव वज्र. हे वज्र या दधीची ऋषींच्या अस्थीपासून तयार झालेले आहे आणि अत्यंत तेजस्वी. मुळात नारायण कवचाच्या पाठानं त्यांच्या अस्थी ह्या अभेद्य झाल्या होत्या असं म्हणतात. आणि इंद्र वृत्रासुरासमोर त्या लढाईमध्ये हातामध्ये वज्र घेऊन उभा राहिला. आणि आता वृत्रासुर इंद्राला म्हणतोय, इंद्रा, त्या वज्रानं तू माझा त्वरित वध कर, तुझा या युद्धामध्ये विजय हो. पण या वधामुळे माझ्यावरती मी भगवंताची कृपा झाली असंच समजेन, मला जीवनाचं कृतकृत्यता झाली माझ्या जीवनाची असंच मला वाटतंय, माझा तो लाभ आहे असंच मी समजतो. बघा मंडळी, एक असुर असून तो इंद्राला काय म्हणतो. याचं कारण असं आहे की भगवंत ज्याच्यावरती कृपा करण्याची इच्छा करतात ना, असं सांगतात की त्याला लौकिकातलं फार काही मिळत नाही म्हणाले. त्याला लौकिकातलं फार काही मिळत नाही, लौकिक सुख भगवंत त्याला देत नाहीत. कारण भगवंत त्याच्यावरती अलौकिक सुखाचा वर्षाव करतात, जे सर्वसामान्यांना प्राप्त होत नाही ते अशा असामान्य जीवांना प्राप्त होतं. म्हणून भगवंत त्या सगळ्यांवरती विशेष कृपा करतात असा उल्लेख आहे. वृत्रासुरानं फार मोठी स्तुती केली आहे या वज्राची. आणि युद्धाच्या सुरुवातीलाच इंद्राला कळत नाही की हा अशा पद्धतीनं का बोलतो. त्याच्या सगळ्या बोलण्याचा मतितार्थ असा आहे की इंद्रा, माझी अशी इच्छा आहे की मी प्रत्यक्ष भगवंतांच्या चरणापाशी बसावं आणि त्यांच्या चरणांची सेवा करावी. कारण प्रभूच्या सेवकांना प्रभूंच्या चरणाची सेवा करणं हे सुद्धा अत्यंत प्रिय आहे. सेवा हा भक्तीमधला परमोच्च क्षण आहे, परमोच्च रस आहे असं तो म्हणतो. हा रस सतत मला मिळत राहावा म्हणून तू लवकरात लवकर माझा वध कर. माझ्या नेत्रांनी कायम कृष्णाची ही मूर्ती पाहावी असंच मला वाटतं. माझे नेत्र ते कृष्णमूर्ती पाहून तृप्त व्हावे.
माझे कान जे आहेत ते कृष्णाचे स्तवन ऐकून ऐकून तृप्त व्हावेत आणि वाणी सुद्धा कृष्ण कीर्तन करता करता विराम पावावी असं मला मनापासून वाटतं. आणि मग त्याच्यानंतर ह्या वृत्रासुराचं आणि इंद्राचं मोठं युद्ध झालं. इंद्रानं त्या वज्रानं वृत्रासुराला संपवला आणि हा वृत्रासुर दिव्य देह धारण करून हा भगवंतांच्या चरणापाशी स्थिर झाला. वृत्रासुराची भक्ती, ज्याला विरोधाभक्ती असं म्हणतात, तिच्यामध्ये सुद्धा एक प्रकारची निष्कामता आहे. तो पूर्ण ज्ञानी आहे, परंतु शापामुळे त्याला ह्या असुर योनीमध्ये यावं लागलं. आणि त्याचबरोबर वैराग्य धारण केलेला आणि शरणागत असा तो भगवंतांचा विरोधी भक्त आहे. असा जो भगवंतांचा भक्त असतो तो भगवंतांना म्हणतो, हे ईश्वरा, मी केवळ तुझाच आहे. अशा पद्धतीनं इंद्रानं वृत्रासुराला संपवलं. भागवतामध्ये ही कथा झाल्यानंतर पुढच्या भागामध्ये आपण प्रल्हाद, भक्तश्रेष्ठ प्रल्हाद आणि हिरण्यकश्यपू यांची कथा पाहणार आहोत. परंतु त्याआधी एक अत्यंत नम्र विनंती करतो की अधिकाधिक लोकांपर्यंत, अधिकाधिक सज्जन शक्तीपर्यंत ह्या आपल्या पुराणातल्या कथा पोहोचाव्यात, किमान त्यांच्या कानावरती पडाव्यात, त्यांनी या सगळ्याचा अभ्यासाला उद्युक्त व्हावं, या हेतूनं ह्या सगळा खटाटोप आहे. तेव्हा आपल्याला विनंती आहे की अधिकाधिक लोकांपर्यंत हे व्हिडिओ पोहोचण्यासाठी हे जे माध्यम आहे ते याच पद्धतीचं आहे, म्हणून हे सगळं सांगावं लागतं. अधिकाधिक जणांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. तुम्हाला आवडला तर लाईक करा आणि जर तुम्ही आपल्या या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर याला सबस्क्राईब करा. एवढं सांगतो आणि या ठिकाणी थांबतो. गोपाल कृष्ण भगवान की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय.